नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पार्थ वसुवत्यांना चांगलंच सुनावतो आणि म्हणतो 16 डिसेंबरला आम्ही सर्वजण आनंदात होतो आणि आमच्या आनंदावर वेचन फक्त तुमच्यासारख्याच विचारांची घाणेरडी माणसं करू शकतात। मला वाटलंही नव्हतं की तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला जाऊ शकता। 16 डिसेंबरला जे काही घडलं ते सगळं काही तुम्ही घडवून आणलंय हे मला चांगलंच माहीत होतं। खरं तर मला हे अगोदरच कळायला हवं होतं, कारण तुमच्यासारख्या घाणेरड्या विचारांचीच माणसं हे सगळं काही करू शकतात याची मला कल्पना असायला हवी होती। तर वसुवत्या पार्थला म्हणतात, अरे तू काही का बोलतोयस? तर पार्थ म्हणतो, कारण इतकं सगळं घडल्यानंतर तुम्ही काही केलं नाही, कोणतीही ॲक्शन घेतली नाही, ना तुम्ही आमच्या बाजूने बोललात ना त्यांच्या विरोधात बोललात। यावरूनच मला कळून जायला हवं होतं की या सगळ्यामागे तुमचा हात आहे। दुसऱ्याच्या बागेला आग लावून तमाशा बघणारी लोकच असं करू शकतात असं म्हणत आता पार्थ वसुवत्यांकडे बोट दाखवतो। तर आता वसुवत्या पार्थला म्हणतात, पार्थ बस, हे तर सगळं काही तू बोलतोयस ना ते खरं नाहीये, हे तुझं गट फिलिंग सांगते। एकतर तुझ्याकडे कोणताही पुरावा नाहीये आणि पुरावे नसताना तू आमच्यावर असे आरोप करू शकत नाहीस, त्यामुळे जा आणि शांत झोप। तर पार्थ म्हणतो, झोप तर कधीच उडाली आहे वसुवत्या आणि ती तुम्ही उडवली आहे आणि आता मी हे सर्व पुरावे शोधून काढणार आहे। आता तुम्ही दोघी विरुद्ध मी। आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, पार्थ वाट बघत बसत नाही, डायरेक्ट मात करून मोकळा होतो आणि आता मी पुरावे शोधणार आणि या सगळ्याचा सोक्षामोक्ष तर मी लावणारच आहे। आता पार्थ त्या दोघींकडे रागाने पाहतो आणि तिथून निघून जातो। तर इकडे वसुवत्या आणि रम्या मात्र पूर्णपणे घाबरून गेलेल्या असतात। वसुवत्या रम्याला म्हणतात, काय गरज होती त्या सिनेमन कॉफीचा डीपी ठेवायचा? तर आता रम्या म्हणू लागते, माझं सोड, परंतु तू का कबूल केलंस की ती प्रोफाईल आपली होती? या सगळ्यामध्ये आई तुझी सुद्धा तेवढीच चूक आहे। तर वसुवत्या रम्याला म्हणतात, कधी कधी वेळेनुसार आपल्याला आपलं सत्य सांगावं लागतं, कधी कधी खरं बोलावं लागतं। पण रम्या तू का टेन्शन घेतेस? अगं आता फक्त त्याला एका प्रोफाईलबद्दल कळालं आहे, परंतु अजून असंख्य आपल्याकडे अशी फेक अकाउंट आहेत की ज्यावरून आपण त्यांना कमेंट करू शकतो। मग का घाबरतेस रम्या तू? रम्या म्हणते, हे बघ आई, तरी सुद्धा त्याला संशय आलाय ना, मग तो काही करून हे सगळं काही शोधू शकतो। या सगळ्यामागे आपण आहोत हे कळायला त्याला वेळ लागणार नाही। वसुवत्या रम्याला म्हणतात, हे बघ रम्या, पार्थचा विश्वास कसा संपादन करायचा ते मी बघते, पण तू काही करणार आहेस की नाही? अगं ती काव्या बघ, काव्याने सगळ्यांचा विश्वास संपादन केला, आता तुला सुद्धा तेच करावं लागेल। सगळ्यांशी गोड गोड बोलून सगळ्यांना तुझ्या बाजूने तुला करून घ्यावं लागेल, त्यांना विश्वासात घ्यावं लागेल। आता हे सगळं काही रम्याला पटत नसतं, ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते। वसुवत्या म्हणतात, मला माहीत आहे आशा किंवा मानिनी तुझ्या समोर आली की तुझी चिडचिड होते, परंतु तरी सुद्धा तुला आता शांत राहावं लागेल, त्यांच्याशी गोड बोलावं लागेल, जेणेकरून त्यांचा विश्वास तुझ्यावर बसायला हवा, जेणेकरून त्यांना वाटायला हवं की तू खरं बोलत आहेस। रम्या, तू जर असं काहीतरी केलं तरच आपल्या बाजूने काहीतरी चांगलं घडू शकतं, रम्या तुला कळतंय का? परंतु रम्यालाही काहीच पटत नसतं आणि रम्या तिथे असणाऱ्या सगळ्या वस्तू फेकू लागते। ती तिचा मोबाईलही फेकून देते, सगळ्या वस्तू अस्ताव्यस्ता फेकत असते। वसुवत्या तिला शांत करतात आणि म्हणतात, शांत हो बाळा, शांत हो, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, सगळं काही तुझ्या मनासारखं होईल, तुला जे हवंय ते मिळेल, तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत। आता रम्याला खूप वाईट वाटत असतं, रम्या नकळतच आपल्या आईला विलकते। तर वसुवत्या तिच्या डोक्यावरून हात फिरवतात, तिला शांत करतात। रम्याची ती अवस्था पाहून वसुवत्यांना खूप वाईट वाटत असतं। तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता काव्य आपलं कपाट उघडते आणि त्यातील एक सुंदर साडी हातात घेते आणि त्यानंतर काव्य साडी नेसून आरशासमोर उभी असते। काव्य खरंच खूप छान दिसत असते, पिंक आणि ब्ल्यू कलरची साडी काव्याने परिधान केलेली असते आणि आरशासमोर उभी राहून ती तयार होत असते आणि समोर तिचा बोक्याही असतो। आता काव्याचं ते सौंदर्य पाहून बोक्या सुद्धा चक्कर येऊन खाली पडतो। आता काव्य त्याला उचलते आणि म्हणते, काय रे बोकुडी, मला पाहून तुला सुद्धा चक्कर आली का? तू सुद्धा खाली पडलास का? असेच पार्थ देशमुखही पडायला हवेत। आणि हो, आता बघा पार्थ देशमुख, तुमची ही काव्या पार्थ देशमुख येत आहे तुमची विकेट काढायला। आता सज्ज झाली आहे तुमची काव्या 2.0। असं म्हणत काव्या आता पार्थला मिळवण्यासाठी, त्याचं मन जिंकण्यासाठी पुन्हा एकदा नव्या रूपात सज्ज झालेली असते। तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता नंदिनीचे वडील ब्रेकफास्ट करत असतात आणि त्याचवेळी त्यांना फोन आलेला असतो। तर ते म्हणू लागतात, साने बोला, काय एक व्हिडिओ? कोणता व्हिडिओ? ओके मी बघतो, असं म्हणत ते फोन ठेवतात। तर शारदाताई म्हणतात, अहो काय झालंय, कोणाचा फोन होता?
तर नंदिनीचे वडील शारदाताईंना म्हणतात सानेंचा फोन होता. साने म्हणत होते की कंपनीच्या ग्रुपवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि तो खूप व्हायरल झाला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपलं घरही दिसत आहे. तर शारदाताई म्हणतात अहो त्या व्हिडिओशी आपलं काय देणं घेणं आहे, तुम्ही अगोदर नाश्ता करून घ्या बरं. तर नंदिनीचे वडील म्हणतात नाही शारदा, अगं तुला कळतंय का, त्या व्हिडिओमध्ये आपलं घर दिसतंय, मग तो व्हिडिओ नक्की कोणी टाकलाय हे बघायला नको का. शारदाताई म्हणतात अहो तो नंतर बघा ना, अगोदर तुम्ही नाश्ता करून घ्या, कारण ऑफिसला जायला उशीर झाला तर मग तुम्ही नाश्ता न करताच तसे उपाशी निघून जाता, त्यामुळे प्लीज अगोदर तुम्ही नाश्ता करून घ्या. तर आता नंदिनीचे वडील म्हणतात नाही शारदा, जोपर्यंत मी व्हिडिओ बघत नाही तोपर्यंत मी शांत बसू शकत नाही. असं म्हणत नंदिनीचे वडील आता ऑफिसच्या ग्रुपवर आलेला तो व्हायरल व्हिडिओ पाहतात. तर तो व्हिडिओ असतो जीवाचा. जीवानेच सांगितलेलं असतं की हे मागे जे घर दिसतंय ते माझ्या बायकोचं आहे आणि आपल्या बायकोवर किती प्रेम आहे हे त्याने व्हिडिओतून सांगितलेलं असतं. आता मात्र नंदिनीच्या वडिलांना धक्का बसतो. ते म्हणतात हा जीवा इथे काय करतोय, मी त्याला घराबाहेर काढलं होतं ना. तर शारदाताई म्हणतात अहो तुम्ही त्याला घराबाहेर काढलंय पण. तर आता नंदिनीचे वडील म्हणतात घराबाहेर म्हणजे घराच्या बाहेरही काढलं आहे, तो घराबाहेर राहून आपलंच घर दाखवत आहे, अशाने काय होऊ शकतं कळतंय का तुला. या सगळ्यामुळे नंदिनीला मनस्ताप होऊ शकतो आणि आता तर हा व्हिडिओ माझ्या ऑफिसपर्यंत पोहोचलाय म्हणजे आता मलाही मनस्ताप सहन करावा लागणार नाही. आता मी या जीवाला सोडणार नाही. हा काय करतोय त्याचं त्याला तरी कळतंय का. शारदाताई म्हणतात अहो एखादा नवरा आपल्या बायकोला मनवण्यासाठी जर प्रयत्न करत असेल तर त्यामध्ये काय चुकीचं आहे. तर आता नंदिनीचे वडील म्हणतात शारदा तुला कळतंय का, अगं या सगळ्यामुळे नंदिनीला मनस्ताप होत असेल आणि हे सगळं काही नंदिनीला माहीत आहे. आता मात्र शारदाताई शांतच होतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी पार्थला फोन करते आणि म्हणते हॅलो पार्थ. असं म्हणत नंदिनी पार्थशी बोलत पार्थला पुढे म्हणू लागते पार्थ काव्या नीट घरी पोचली आहे ना. तर आता पार्थ म्हणतो हो अगदी वाजत गाजत घरी पोचले आहेत. तर आता नंदिनी म्हणते पार्थ मला माहीत आहे, मी तुमचा राग समजू शकते, पण काय करणार, शेवटी काव्या माझी सख्खी बहीण आहे आणि मग मला तिची काळजी वाटणारच ना. आणि म्हणूनच मी तुम्हाला विचारत आहे की काव्या ठीक आहे ना, घरच्यांसोबत नीट रुळली आहे ना, तिला कसला त्रास तर होत नाहीये ना. तर पार्थ म्हणतो मला माहीत आहे की काव्या तुमची सख्खी बहीण आहे, तरीसुद्धा 16 डिसेंबरला जे काही घडलं ते मी नाही विसरू शकत. जेव्हा जेव्हा काव्या समोर येते त्यावेळी 16 डिसेंबरची ती तारीख, ते व्हिडिओ, ते फोटो सगळं काही माझ्या समोर असतं. तरीसुद्धा तुमची बहीण आहे आणि तुम्हाला तिची काळजी वाटणार, म्हणून मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय की हो काव्य अगदी ठीक आहे आणि घरात रुळली आहे. आईबाबांनी तर आपली मुलगी माहेरी आली आहे असंच समजून अगदी वाजत गाजत तिला घरी घेतलं आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीची अजिबातच काळजी करू नका. तर नंदिनी पुढे म्हणते पार्थ मला असं वाटते की तुम्ही पुढे सरकायला काहीच हरकत नाही. तर पार्थ म्हणतो नाही नंदिनी, या बाबतीत आपले विचार नाही जुळू शकत, कारण 16 डिसेंबरचं ते दाहक सत्य मी विसरण्याचा खूप प्रयत्न करतोय, परंतु एक प्रश्न मात्र मनात राहून राहून येतोय की ज्यामुळे झोपही उडाली आहे. ते फोटो आलेत कुठून आणि ते फोटो त्या पेनड्राईव्हमध्ये नक्की कोणी ठेवलेत, कोणी हे सगळं काही केलं आहे. तर आता नंदिनी शांत होते आणि म्हणते काय पार्थ तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. 16 डिसेंबरला जे काही घडलं ते फोटो पाहिल्यानंतर आपल्यालाही शॉक बसला होता, आपल्यालाही धक्का बसला आणि या सगळ्यामध्ये हा साधा बेसिक प्रश्नसुद्धा मनात आला नाही की हे फोटो आलेत कुठून. पार्थ म्हणतो की हो मला सुद्धा या सगळ्याचा शोध घ्यायचा आहे की हे फोटो नक्की कोणी मॅनेज केलेत, कारण तुमची आयडिया होती पिऊने शूट केलं तर फायनल सगळे काही फोटो एडिटिंग मी केलं, पण त्यावेळी हे फोटो तिथे नव्हते. मग हे सगळं काही कोणी मॅनेज केलं, हे सगळ्या करण्यामागे नक्की कोणाचा हात आहे आणि या सगळ्याच्या मुळापर्यंत मी जायचं ठरवलं आहे. तर आता नंदिनी म्हणते परंतु पार्थ जरी आपण सत्य शोधलं तरी सत्य बदलणार तर नाही ना. तर पार्थ म्हणतो सत्य बदलणार नाही, परंतु असत्यापर्यंत पोहोचायचं नाही असं तर नाही आहे ना. सत्य जरी तेच असलं तरी सुद्धा हे सगळं काही कोणी केलंय, हे कोणाचं कारस्थान आहे, हे जोपर्यंत मी शोधून काढत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही. या सगळ्याचा शोध मी घेणारच आहे. तर नंदिनी पार्थला म्हणते आणि या सगळ्या लढाईमध्ये मी तुमच्यासोबत आहे, तुम्हाला कोणतीही कसलीही मदत लागली तर मला नक्की कळवा, कारण ही लढाई फक्त तुम्हा एकट्याची नाही तर आपल्या सगळ्यांची आहे, त्यामुळे प्लीज माझी जर काही मदत हवी असेल तर मला नक्की सांगा. पार्थ म्हणतो थँक्स. तर आता नंदिनी काही पुढे बोलणार तर त्याचवेळी नंदिनीचे वडील नंदिनीला आवाज देऊ लागतात. नंदिनी म्हणते बाबा आवाज देत आहेत, मी तुमच्याशी नंतर बोलते. तर पार्थ म्हणतो हरकत नाही. असं म्हणत नंदिनी पार्थचा फोन ठेवते
तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता जीवाने आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली असते. जीवा म्हणतो, नमस्कार मंडळी, मी तुम्हाला काल सांगितलं की मी माझ्या आता 21 दिवसाचा प्रवास तुमच्या समोर दाखवणार आहे आणि आजचा दिवस आहे दुसरा. आणि आजच्या ह्या दिवशी मी तुम्हाला ओळख करून देणार आहे माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीची. हो, ती व्यक्तीच आहे, वस्तू नाही. असं म्हणत आता जीवा त्याची रिक्षा दाखवतो आणि म्हणू लागतो, ही आहे माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती, माझी डार्लिंग. आजच्या या कॅरेविनच्या जगात मी रिक्षा घेऊन आलो आहे. आता हेच माझं जग आहे, हेच माझी राहण्याची जागा आहे. हे बघा, माझं हॉल, किचन, बेडरूम सगळं काही हेच आहे. खरं तर हेच माझं घर आहे, हीच माझी राहण्याची जागा आहे आणि हेच माझं अस्तित्व आहे. आणि ह्या माझ्या डार्लिंगसोबत मी इथे राहत आहे माझ्या चकाचक बाईच्या घरासमोर, माझ्या बायकोला मनवण्यासाठी. नंदिनी ये ना, असं म्हणत जीवा आपल्या ब्लॉगिंगला सुरुवात करतो. तर जीवा पुढे म्हणतो, आणि हां, ज्यावेळी नंदिनीचा राग मी घालवेन, तिचा माझ्यावर विश्वास बसेल, त्यावेळी याच रिक्षातून मी नंदिनीला आमच्या घरी घेऊन जाणार आहे. आणि हां, ज्यावेळी नंदिनीला मी इथून घेऊन जाणार आहे त्यावेळी तिच्या बाबांनाही माझा अभिमान वाटणार आहे. असं म्हणताच आता जीवा पाहतो तर तिथे बाबा आलेले असतात. जीवा म्हणतो, बाबा आलेत. असं म्हणत जीवा आता ब्लॉगिंगमध्ये बाबांनाही घेतो आणि म्हणतो, बोला सासरे बुवा, तुम्हाला कशी वाटली माझी डार्लिंग. आता मात्र नंदिनीचे वडील खूप चिडलेले असतात आणि म्हणतात, हे बघ जीवा. तर जीवा लाईव्ह चालू असतो आणि म्हणून बाबांना म्हणतो, बाबा एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, मी आता लाईव्ह आहे, माझे सबस्क्रायबर, माझे व्ह्युअर्स, माझं कुटुंब तुम्हाला बघते, त्यामुळे त्यांना चांगलं वाटेल, त्यांना बरं वाटेल, असंच काहीतरी बोला. आता मात्र नंदिनीचे वडील पेचात पडलेले असतात, कारण अख्ख्या जगाने जर लाईव्ह पाहिला तर आपलीच फजिती होणार हे मात्र त्यांना चांगलंच माहीत असतं. आता जीवा पुढे बोलणार तरी काय, इकडे लाईव्हही चालू असतो. त्यामुळे आता ते रागाने जीवाकडे पाहतात, परंतु त्यांना दुसरा काही पर्यायही नसतो. तर जीवा आपल्या लाईव्हला सुरुवात करत म्हणतो, तर मित्रांनो, आज माझे रुबाबदार आणि हँडसम असे सासरे आज आपल्या लाईव्हमध्ये पहिल्यांदा समोर आले आहेत. मग बघूयात आता माझे सासरे बुवा काय रिॲक्शन देत आहेत की काही ॲक्शन घेत आहेत. आता मात्र हे सगळं काही ऐकून शारदाताईंना हसायला येत असतं, कारण जीवाने आता एक एक करून सगळ्यांचंच मन जिंकायला सुरुवात केलेली असते. आता चक्क ब्लॉगिंगमध्येच जीवाने आपल्या सासऱ्यांना म्हणजेच नंदिनीच्या वडिलांना घेतलेलं असतं. जीवा त्यांना प्रश्न करत म्हणतो, बोला, हे तुम्हाला सगळं काही कसं वाटतंय. तर आता नंदिनीचे वडील म्हणतात, हे लिगली चुकीचं आहे, तू जे काही करतोयस ते सगळं काही चुकीचं आहे. तर जीवा म्हणतो, लिगली चुकीचं असेल परंतु भावनिकदृष्ट्या तर हे योग्य आहे असं मला तरी वाटतंय, हो की नाही फादर ऑफ सासूरवाडी. आता मात्र ते पुढे काही बोलणार, परंतु लाईव्ह चालू असल्यामुळे त्यांना काही बोलताच येत नाही. जीवाने मात्र त्यांची बोलतीच बंद केलेली असते. तर जीवा आपला लाईव्ह बाजूला करत त्यांना म्हणतो, तुम्हाला माझा राग येतोय का, तुम्हाला असं वाटतंय का की मला मारावं वगैरे. तरी जसं तरी वाटत असलं तरी तसं प्लीज काही करू नका, कारण लाईव्ह चालू आहे. असं म्हणत जीवा पुन्हा एकदा त्यांना शांत करतो. जीवा पुढे म्हणतो, प्लीज शांतच राहा, कारण उगाच हाणामारी झाली तर हाणामारीचे व्हिडिओ जास्तच व्हायरल होतात. तर आता मात्र नंदिनीच्या वडिलांना खूप राग आलेला असतो. ते म्हणतात, चालू द्यात तुमचं. आता शारदाताई हाय असं बोलताच नंदिनीचे वडील शारदाताईंनाही तिथून घेऊन जातात. तर आता जीवा लाईव्हवर बोलत असताना नंदिनी जीवाला म्हणते, जीवा काय चाललंय तुमचं, तुम्ही माझ्या वडिलांची मस्करी करताय. जीवा तुम्हाला कळतंय का, हे असं ऑनलाईन वगैरे जायची काय गरज आहे जीवा. जीवा हेच जर तुमच्या आईवडिलांसोबत आम्ही कुणी केलं असतं तर तुम्हाला चाललं असतं का. जीवा नंदिनीला शांत करतो आणि म्हणतो, प्लीज शांत हो जरा, कारण मुळात मी लाईव्ह नव्हतोच, मी ऑनलाईन नव्हतो, तर मी फक्त माझ्या ब्लॉगिंगची प्रॅक्टिस करत होतो आणि म्हणून थोडीशी त्यांची मस्करी केली, बाकी काही नाही. हवं तर तू चेक करू शकतेस, मी त्यांची मस्करी वगैरे लाईव्हवर काही केली नाहीये. तुला खोटं वाटतंय का, बघ हवं तर तू. आता मात्र नंदिनी शांतच होते. जीवाने हे सगळं काही नाटक केलं होतं हे ज्यावेळी नंदिनीला कळतं त्यावेळी कुठेतरी नंदिनीचा राग शांत होतो. आता नंदिनी जीवाचा मोबाईल चेक करण्यासाठी घेते. आता मात्र जीवाला धक्का बसतो. जीवा म्हणतो, नंदिनी खरंच तू माझा मोबाईल चेक करतेस, तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर. आता नंदिनी जीवाचा मोबाईल त्याच्या हातात ठेवत म्हणते, विश्वास अविश्वासाच्या गोष्टी तुम्ही करताय जीवा. तर आता जीवाला त्याची चूक कळते. जीवा म्हणतो, सॉरी. नंदिनी म्हणते, हेच येतं तुम्हाला, बाकी तुम्ही काहीच करत नाही आहेत जीवा. म्हणजे आधी चूक करायची, त्यानंतर सॉरी बोलायचं आणि काहीच नाही तर मस्करी करायचं. तर जीवा म्हणतो, प्लीज नंदिनी, असं काही नाही आहे. नंदिनी म्हणते, मी तुमच्यासमोर हात जोडते, हे सगळं काही थांबवा आणि हे सगळं काही गुंडाळा आणि प्लीज इथून निघून जा. प्लीज तुम्ही हे जे काही करताय ते चुकीचं आहे. जीवा म्हणतो, सॉरी नंदिनी, तू हे सोडून बाकी काही सांग, पण मी इथून जाणार नाही. असं म्हणत आता जीवाने पाठ फिरवलेली असते. तर नंदिनी जीवासमोर जाते आणि जीवाला म्हणते,
जीवा, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला काय वाटते, तुम्ही जे काही सगळं करताय त्यामुळे मी तुमच्यासोबत घरी येईन? जीवा, 16 डिसेंबरला जे काही घडलं आहे ते मी किंवा माझे बाबा आम्ही दोघंही नाही विसरू शकत. जे काही घडलं होतं ते माझ्यासाठी भयंकर होतं आणि ते मी कधीच विसरू शकत नाही. जीवा, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा मी पुन्हा घरी येणार नाही. त्यामुळे प्लीज तुमचे हे प्रयत्न इथेच थांबवा. तुम्ही तर काही न घडल्यासारखे वागताय आणि वावरताय, परंतु माझ्या दिवसाची सुरुवात या त्या दिवसाच्या आठवणीनेच होते आहे, हे मात्र विसरू नका. जीवा, बाबांना सुद्धा तो दिवस जिव्हारी लागला आहे. त्यांना सुद्धा या सगळ्याचा त्रास होत आहे आणि तुम्ही त्यांचीच मस्करी करताय आणि त्यांना या सगळ्याचा बालिशपणा वाटतोय. कळतंय का जीवा तुम्हाला? प्लीज असं काही करू नका. तर जीवा नंदिनीला म्हणतो, हो मला माहीत आहे की बाबांना हा सगळा काही बालिशपणा वाटतोय, पण शेवटी ते बाबा आहेत, मग मुलाचं वागणं हे बालिशपणा वाटणारच. आणि त्यांच्या लक्षात आहे ना 16 डिसेंबर ही तारीख. मग माझ्याही लक्षात आहे की माझ्या आनंदाला कशी आग लागली होती. बाबांनी तुला आणलं असेल, परंतु माझ्यासाठी त्यांनी माझं अर्ध काळीज आणलं आहे. तुला इथे घेऊन आल्यानंतर माझी अवस्था काय होती हे तुला माहीत आहे का नंदिनी? या सगळ्यामुळे मला किती त्रास झालाय याची जाणीव तुला आहे का? मला माहीत आहे त्यांना माझा बालिशपणा दिसतोय, परंतु 16 डिसेंबरला जे काही घडलं आहे ते मीही विसरू शकत नाही. पण त्याच गोष्टी गंभीरपणे समोरच्याला समजावून किंवा सांगून संवाद घडत नसतो आणि त्या संवादाला काही अर्थ नसतो. नंदिनी, इथे येण्या अगोदर मी तुझ्याशी खूपदा बोलण्याचा प्रयत्न केला. आपण फोनवर बोलत असताना खूप रडलो आहे. आपण काही कमी रडलोय का? पण त्याचा काही उपयोग झालाय का नंदिनी? या सगळ्यामुळे काही परिणाम घडला आहे का? नाही ना नंदिनी, मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की दुःखाला दूर लोटायला हसणाऱ्याच हाताची गरज लागते आणि मी सुद्धा तेच करत आहे. या सगळ्यामध्ये मी काही चुकीचं करत आहे असं मला तरी वाटत नाहीये. नंदिनी, प्लीज मला समजून घे. नंदिनी, तुझ्या बाबांना हा सगळा काही बालिशपणा वाटतोय ना, मग त्यांना जाऊन सांग, प्रेमाच्या या जगात शहाणपणा नाही चालत, तर प्रेमाच्या जगात हे वेडच बनावं लागतं आणि वेडं होऊनच प्रेम करावं लागतं. आणि आज मी तेच करत आहे. नंदिनीला जीवाच्या वागण्याचा खूप राग येत असतो आणि म्हणूनच नंदिनी तिथून निघून जात असते. जीवा म्हणतो, काय झालं? तू किती चिडणार आहेस आणि का चिडतेस? आणि जर मला एक सांग, तुला माझा इतकाच राग येतोय तर मग तू माझ्यासाठी काल वरण भात का बनवला होतास? का माझ्यासाठी जेवण पाठवून दिलं होतंस? आता मात्र नंदिनी मागे येऊन पाहते तर जीवा नंदिनीला म्हणतो, बोल ना, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मी आता लाईव्ह नाहीये त्यामुळे तू बोलू शकतेस. परंतु नंदिनी आता काही न बोलता तिथून निघून जाते. आता नंदिनीच्या गप्प राहण्यात नंदिनीचं आपल्यावर किती प्रेम आहे हे जीवाला कळालेलं असतं. नंदिनी तिथून निघून जाते, परंतु जीवा नंदिनीकडे पाहतो आणि हसू लागतो. नंदिनीला जीवाची असणारी काळजी जीवाला कळालेली असते आणि दोघांनाही एकमेकांची काळजी असते. दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम असतं. परंतु नंदिनी मात्र आपलं प्रेम मनातच साठवून असते, ते जीवासमोर व्यक्त होत नसते आणि ती तिथून निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनीच्या वडिलांची खूप चिडचिड होत असते. ते शारदाताईंना म्हणू लागतात, काय चाललंय हे सगळं काही? जीवा स्वतःला समजतो काय? लाईव्ह जाऊन तो माझे धिंदवडे काढतोय, काय करतोय आणि हे का करतोय? हे सगळं काही कशासाठी? आज माझी इज्जत त्याने घालवण्याचा प्रयत्न केला आहे. तर शारदाताई म्हणतात, हो का? पण त्याने लाईव्हमध्ये जाऊन काय तुमची धिंदवडे काढले ते मला तरी कळू देत, असं म्हणत शारदाताई आता नंदिनीच्या वडिलांना प्रश्न करतात. तर त्याचवेळी त्या ठिकाणी नंदिनी आलेली असते. तर नंदिनीचे वडील शारदाताईंना म्हणतात, हो का? त्या दिवशी सत्य पाहायला तू नव्हतीस. अगं, नंदिनीची अवस्था मी जवळून पाहिली आहे. एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी आतून तुटून जातात ना, त्यावेळीची परिस्थिती तुला माहीत नाहीये. एखादी मुलगी ज्यावेळी आपली तुटलेली बाहुली पाहते आणि त्यावेळी तिला जसं वाटतं ना, तसं वाटत होतं आपल्या तुटलेल्या त्या नंदिनीकडे पाहून. नंदिनीच्या चेहऱ्यावर किंवा अंगावर जखमा दिसत नव्हत्या, परंतु मनात ओरघळणारे ते अश्रू मात्र मला जाणवत होते. एक बाप म्हणून मला त्यावेळी काय वाटलं ना, हे शारदा मी तुला नाही सांगू शकत. त्या जीवाने आणलेल्या वादळामध्ये नंदिनीच्या आतला पक्षी केव्हाच गळून पडला होता, केव्हाच मरून गेला होता. शारदा, हे सगळं तुला कळत नाहीये का? आता हे सगळं काही नंदिनी ऐकत असते, पण ती मात्र शांतच असते. तर नंदिनीचे वडील शारदाताईंना म्हणतात, शारदा, त्या दिवशी तू समोर नव्हतीस, परंतु त्या दिवसाचा मी साक्षीदार आहे. ते सगळं काही मला माहीत आहे. आता मात्र नंदिनीचे वडील पुढे म्हणतात, शारदा, अगं, या नालायक जीवासाठी आणि काव्याच्या यशाची पार्टी या नंदिनी आणि पार्थने आयोजित केली होती आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचे बाईट्सही घेतले होते. परंतु समोर काय आलं? आता मात्र नंदिनीला ते सर्व क्षण आठवतात. तिला हे सर्व क्षण आठवल्यानंतर खूप वाईट वाटतं, त्रास होत असतो. तर आता नंदिनीचे वडील शारदाताईंना पुढे म्हणतात,
त्या दिवशीचा तो व्हिडिओ पाहून, त्या दिवशीचे ते फोटो पाहून स्वतःचीच लाज वाटली. तर शारदाताई म्हणतात लाज वाटली ज्यावेळी दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना वेगळं करून त्यांचे हात वेगळ्याच व्यक्तींच्या हातात देताना स्वतःची लाज वाटली नव्हती का? त्या दिवशी कुठे गेली होती लाज? जीवा आणि काव्याने स्वतःचा भूतकाळ विसरून समोर आलेल्या नात्याचा स्वीकार केला, आपापल्या जोडीदारांना स्वीकारलं आणि त्यावेळी आपण आई वडील म्हणून कुठे चुकलोत याची तुम्हाला लाज नाही का वाटली? लग्नात त्या दिवशी जे काही घडलंय ना त्या सगळ्याची उजळणी करा धनंजय दीनानाथ मोहिते, असं म्हणत शारदाताई खूप चिडलेल्या असतात. आपल्या काव्याने इतके दिवस शांत बसून आपली सगळ्यांची लाज राखली आहे आणि आज तुम्हाला तिची लाज वाटते आणि तिने जे काही केले ते तुम्हाला चुकीचं वाटतंय. पण आपण आई वडील म्हणून कुठे चुकलोय हे तुम्हाला दिसत नाहीये का? आणि काय तर म्हणे जीवाने नंदिनीच्या आयुष्याचे धिंदवडे काढलेत. अहो गावात अख्खे धिंदवडे निघाले असतील नंदिनीची धिंड निघाली असती त्यावेळी जीवानेच वाचवले नंदिनीला. हे विसरू नका धनंजय मोहिते. प्रत्येक वेळी याच जीवाने नंदिनीला वाचवलं आहे. तर आता नंदिनीचे वडील म्हणू लागतात नंदिनीला वाचवून जीवाने काय साध्य केलं आहे? एक दिवस तिला वाचवलं परंतु रोज आयुष्यभर मरण यातना भोगाव्या लागतील याची व्यवस्था करून ठेवली आहे. या सगळ्यामध्ये जीवाने चुकीचं केलं आहे. आता नंदिनी आपल्या आई वडिलांना शांत करत म्हणते आई बाबा तुम्ही का भांडताय? प्लीज भांडू नका. शारदाताई म्हणतात आज जीवाचे प्रयत्न तुम्हाला दिसत नाही आहेत का? तर आता नंदिनीचे वडील म्हणतात प्रयत्न हा बाजार आहे, नात्याचा बाजार. आत्तापर्यंत त्याने जे काही केलंय ना ते सगळं काही नाटकच होतं. नंदिनीच्या डोक्यावर त्याने हात का ठेवला? तर त्याला सगळ्यांच्या समोर महान बनायचं होतं, परंतु त्याचं खरं रूप आत्ता सर्वांना दिसतंय. असं म्हणत आता नंदिनीचे वडील खूप चिडलेले असतात. रोज माझ्या मुलीचं नाव घेतोय, तिच्या नावाने प्रसिद्धी मिळवतोय. मला खरंच कळत नाहीये की जीवाला नातं जपायचं आहे, त्याला नातं जपण्यासाठी नंदिनी हवी आहे की फुकटची मिळणारी प्रसिद्धी हवी आहे. आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं शारदाताई नंदिनीला भानावर आणतात आणि म्हणतात नंदिनी अगं तू प्रेमात पडलीस. आधीची नंदिनी असतीस तर केव्हाच हे सगळं काही सोडून दिलं असतं, परंतु नाही नंदिनी तू प्रेमात पडलीस असं म्हणत तिला प्रेमाची जाणीव करून देत असतात. तर शारदाताई नंदिनीला म्हणतात नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांनी 21 दिवसाचा व्रत घेतला आहे आणि मला खात्री आहे 21 दिवसात ते तुझं मन नक्कीच जिंकतील. तर दुसरीकडे आता नंदिनीचे वडील गार्डनमध्ये योगा करण्यासाठी ध्यानस्थ बसलेले असतात आणि त्याचवेळी जीवाही त्यांच्या बाजूला येऊन बसतो आणि ओम असा जप करत असतो. त्याचवेळी ते पाहतात आणि म्हणतात तू? तर जीवा म्हणतो तू नाही ओम म्हणा. तर त्यानंतर ते जीवावर चिडतात आणि म्हणतात तू इथे काय करतोयस? आता मात्र जीवा शांतच होतो. आता नंदिनीचे वडील जीवाच्या बाबतीत नक्की कोणतं पाऊल उचलतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.